दरम्यान दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा आहे, कारण दिल्लीतून ही यादी अजून आलेली नाहीये। काही खात्यांबाबत महायुतीमध्ये समन्वय होत नाहीये आणि म्हणूनच भाजपची यादी सुद्धा या बाजूला लांबणीवरती पडली आहे। दिल्लीमधून अजूनही भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झालेली नाहीये। विस्ताराला उशीर होत असल्यामुळे भाजपचे जे संभाव्य मंत्री आहेत त्यांचं टेन्शन वाढलेलं आहे। जे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत त्यांचंही टेन्शन वाढलेलं आहे। या संदर्भात आपण आणखीन सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, शिवसेनेच्या बाबतीमध्ये मंत्रिपद अजूनही नक्की होत नाहीयेत, पण त्याचमुळे कुठेतरी भाजपची यादी सुद्धा अडकून पडली आहे असं कळतंय। तर नक्की यामागे काय कारण आहेत आणि ही संभाव्य मंत्र्यांची धाकधूक नक्की कधी कमी होणार? नक्कीच काही खात्यांबाबत जर का पाहायचं तर महायुतीमध्ये अजूनही समन्वय आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। चर्चा सुरू आहे, मात्र अद्याप ही निश्चिती जी आहेत काही विभागांसंदर्भात ती झाली नसल्यामुळे कुठेतरी जे संभाव्य मंत्री आहेत त्यांची धाकधूक आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच खाते वाटप असेल हे अद्यापपर्यंत निश्चित नाही आहे, त्यामुळे मंत्रिपद कोणाला जाणार हे याची देखील धाकधूक सगळ्यांना पाहायला मिळते आहे। एकूणच अनेक जर का पाहायचं तर संभाव्य मंत्र्यांसंदर्भात या बाबत जी आहे आपल्याला घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जर का पाहायचं तर शिवसेनेकडनं देखील काही जागांची मागणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे, काही विभागांची मागणी होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच भाजपच्या मंत्र्यांना एकूण यादीची प्रतीक्षा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे कधीपर्यंत एकूण विस्तार होतोय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। येत्या 1 ते 2 दिवसात आपल्याला घडामोडी पुन्हा एकदा घडताना पाहायला मिळतील आणि त्यामुळे एकूण धाकधूक जी आहे संभाव्य मंत्र्यांची ती देखील सध्याला दिसते। धन्यवाद अभिषेक आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर एकंदरीत मंत्रिपदांच्या बाबतीमध्ये जे इच्छुक आहेत त्यांच्या एकंदरीतच त्यांना अजून माहिती मिळणं आणि त्यांची जी धाकधूक आहे ती पूर्णपणे दूर होण्यासाठी काही दिवस जातील असं दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।